ही चौकशी केली पाहिजे की हा खून आहे का ही आत्महत्या आहे. त्याच्या खरं मेरिटनं याच्यावर पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे आणि ही खात्री केली पाहिजे की मृत्यू कशामुळे नेमका झाला. यासाठी त्या कुटुंबियांनी दिलेला छळ केलेला यासाठी जी कलम आहे त्या बाबतीत त्याचा पुरेपूर वापर केला तर या सर्वांना शिक्षा होऊ शकते. त्यामुळं आता अरेस्ट झालेली आहे तर ती लवकर सुटका होणारच नाही. शिवराज धरणाच्या संदर्भात बैठक आहे ते मुख्यमंत्र्यांनी घेतली, मात्र तुम्हाला बोलून महाविकास आघाडीच्या नेत्यांना मात्र त्याच्यामध्ये पण राजकारण आणलं जाते, पण महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्राला फटका असं आहे की ज्यांचा मतदारसंघ हा अफेक्टेड आहे किंवा ज्या मतदारसंघामध्ये पूर येतो त्या मतदारसंघातल्या आमदारांना बोलवणं बाजूला राहिलं आणि ज्यांच्याकडे पाणी पोचणं हे मुश्किल झालेलं असतं त्यांना बोलवून मिटिंग घेण्यात जर धन्य मानलं जात असेल तर त्याला आपण काय करणार. सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी सत्तेत बसणाऱ्या आपल्याच पक्षाच्या सत्तेतल्या आमदारांना बोलवायचं आणि बैठका घ्यायचा त्यांना दुसरी बाजू कळू शकत नाही. आणि जे सर्वपक्षीय आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या मध्ये सगळेच भाग घेत आहेत आणि अलमट्टीचा प्रश्न हा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि सातारा जिल्ह्यासाठी अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रसंगात विरोधी पक्षाचं मत काय हे बोलवण्यासाठी सर्वांनाच बोलवायला पाहिजे होतं. पण आम्ही बघितलं की विरोधी पक्षाचे सतेज पाटील, बंटी पाटील असतील किंवा तिकडं विश्वजित कदम असतील, माझा मतदारसंघही त्यात येतो किंवा त्या भागातले खासदार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.